नमस्कार भावांनो, कॉम्प्युटरमध्ये स्वागत आहे. आज आपण जे सेटअप बिल्ड केलेला आहे, जो कम्प्लिटली सेटअप आपण बिल्ड केला ते आपले सांगलीचे कस्टमर आहेत. त्यांनी आपल्याकडून 2 सेटअप याच्यामध्ये कम्प्लिटली मॉनिटर सोबत हे सेटअप आपल्याकडून बाय केलेले आहेत. ह्याच्यामध्ये जे कम्प्लिटली त्यांचं जे वर्किंग राहणार आहे ते फोटोग्राफर आणि व्हिडिओ एडिटिंगचं काम राहणार आहे. त्यामुळे त्यांनी आपल्याकडून हे आपल्या इन्स्टाला व्हिडिओ वगैरे त्यानंतर युट्यूबला व्हिडिओ बघितल्यानंतर आपल्याकडून हा सेटअप परचेस केलेला आहे. त्यांना आपण ऑल कॉम्पोनंट बॉक्स पॅक ॲड करण्यात त्याची डिटेल्स कम्प्लिटली आपण कस्टमरला पहिल्यांदा शेअर केलेले आहे. त्यानंतर कॉम्पोनंट आपण बिल्ड करायला घेतोय. तुम्ही पण बॉक्स पॅक कॉम्पोनंट कसे चेक करायचं ही जी आमची डिटेलमध्ये व्हिडिओ आहे ती पण तुम्ही नक्कीच आपल्या युट्यूबवरती जाऊन चेक करू शकताय. त्यामुळे तुम्ही ज्यावेळी पीसी बिल्ड करून घेताय त्यावेळी तुमच्यासोबत फ्रॉड होणार नाही याची तुम्हाला कम्प्लिटली खात्री भेटेल. कारण की मार्केटमध्ये भरपूर प्रमाणात फ्रॉड चालू आहेत. कारण की ओपन बॉक्स मटेरियल कटिंगमधलं मटेरियल यूज करायला पीसीमध्ये सगळ्यात मोठ्या प्रमाणात चालू आहे. कारण की रॅमचे आणि एसीडीचे रेट कम्प्लिटली हायर लेवलला गेलेले आहेत. त्यामुळे तुम्ही जर कोणते कॉम्पोनंट बिल्ड करून घेत असाल तर त्यावेळी तुमचे जे कॉम्पोनंट आहेत ते RF मध्ये आहेत किंवा ओपन बॉक्समध्ये आहेत किंवा कंपनी फिटेड आहेत हे नक्कीच चेक करून घ्या. आजचा आपण सेटअप बिल्ड केला तो फोटोग्राफरवाल्यांसाठी केलेला आहे. ह्याच्यामध्ये जे कॉम्पोनंट यूज केलेले आहेत ते कम्प्लिटली त्यांच्या डिझाईन फील्डला यूज होतील या पद्धतीनेच कॉम्पोनंट आपण यूज केलेले आहेत आणि त्यांच्या बजेटनुसार हा सेटअप आपण बिल्ड केलेला आहे. जर समजा तुमचं बजेट प्रत्येक कस्टमरच्या रिक्वायरमेंटनुसार आपण कस्टमाइज पीसी बिल्ड करून देतोय, त्यांच्या रिक्वायरमेंटनुसार आपण बिल्ड करायला घेतोय. जर तुमचं बजेट हायर लेवलचं असेल तर तुम्ही नक्कीच आपले हायर लेवलचे पण सेटअप चेक करू शकता या युट्यूबवरती. कारण की आपल्याला कमेंट असे येतात की बाबा आपण Ryzen 5 का सिलेक्ट केला, ज्याऐवजी Ryzen 7 किंवा Ryzen 9 केला असता तर बेटर ऑप्शन राहिला असता. डेफिनेटली राहिला असता, पण कस्टमरचा आपल्याला बजेटनुसार पण त्यानुसार आपल्याला स्टडी करून त्याला प्रॉपर वर्किंगला अनालिसिस करूनच आपण कॉम्पोनंट सिलेक्ट करायला देतोय. तर ह्या पीसीमध्ये जे आपण कॉम्पोनंट यूज केले ते सगळे आपण चेक करून घेऊया आणि व्हिडिओ नक्कीच एंडपर्यंत बघा. कारण की तुमच्या युजफुल राहणार आहेत. जे मेंबर फोटोग्राफर आहेत किंवा व्हिडिओ एडिटर आहेत तर त्याच्यासाठी कम्प्लिटली व्हिडिओ युजफुल आहे. त्यामुळे नक्कीच व्हिडिओ एंडपर्यंत बघा. या बिल्डमध्ये जो प्रोसेसर यूज केलेला आहे तो प्रोसेसर आपण Ryzen 5 मध्ये 5500 चा प्रोसेसर यूज केलेला आहे. 5500 हा प्रोसेसर यूज केलेला आहे. हा 6 कोर आणि 12 थ्रेड मध्ये प्रोसेसर प्रोव्हाइड केलेला आहे. जर समजा तुमचं बजेट जर हायर असेल तर तुम्ही Ryzen 7 सुद्धा सिलेक्ट करू शकता 7000 सिरीजची. तुमच्या रिक्वायरमेंट नुसार आहे तो. इन केस जर समजा आता आपण याच्यामध्ये जे रॅम वगैरे यूज केले ते 16GB रॅम, 16GB रॅमचा आता जो रेट चालू आहे तो साधारण 10,000 प्लस चालू आहे. 16GB XPG गेमिंग D30 रॅमचा रेट. तर विथ हिटसिंग वाली रॅम आपण या बिल्डमध्ये यूज केलेला आहे. प्रोसेसर Ryzen 5 मध्ये 5500 असणार आहे. हा त्यांच्या मदरबोर्ड नुसार आपण सिलेक्ट केलेला आहे. मदरबोर्ड जो यूज केलेला आहे आपण तो MSI मध्ये B450 VDH Max 2 हा मदरबोर्ड आपण यूज केलेला आहे. हा MSI मध्ये मदरबोर्ड राहणार आहे. याच्यामध्ये तुम्हाला मदरबोर्डची सगळे डिटेल्स तुम्ही चेक करू शकता. याच्या बॅक साईडला सुद्धा पूर्ण डिटेल्स प्रोव्हाइड केलेले आहेत. रॅम जी प्रोव्हाइड केलेली आहे ती रॅम आपण ह्या बिल्डमध्ये जी यूज केली आहे ती 16GB ची रॅम राहणार आहे. जी 16GB DDR4 मध्ये रॅम असणार आहे. XPG गेमिंग D30 ही विथ हिटसिंग वाली रॅम आहे. त्याच्यात तुम्ही बोथ साईडला तुम्हाला हिटसिंग प्रोव्हाइड केलेली भेटेल आणि रॅम तुम्ही फ्युचरमध्ये या मदरबोर्डला सुद्धा एक्सटेंड करू शकताय. त्यामुळे भविष्यात जर कस्टमर रॅम अपडेट करणार असेल तर आपण एक स्लॉट त्यांना फ्री ठेवलेला आहे, तर तुम्ही रॅम एक्सपांड करू शकताय. एसीडी जी राहणार आहे ते एसीडी आपण ह्या बिल्डमध्ये यूज केलेली आहे. ती WD मध्ये ब्ल्यू सिरीजची एसीडी यूज केलेली आहे जी 1TB ची एसीडी राहणार आहे. याचं मेन ऍडव्हान्टेज ब्ल्यू सिरीजला म्हणजे तुम्ही चेक करू शकता याचं रीड आणि राईट स्पीड 7100 MBPS रीड आणि राईट स्पीड याच्यामध्ये प्रोव्हाइड केलेला आहे. जे तुम्हाला जे पीसीचं स्पीड जे राहणार आहे ते कम्प्लीट तुमच्या एसीडी वर जास्त करून डिपेंड राहते. स्पीड तुम्ही याच्यात C ड्राईव्ह आणि B ड्राईव्ह 2 पार्टिशन पडून देणार आहे कस्टमरला. डेटा कॉपीसाठी सुद्धा इझिली स्पीड पडावं. कारण की कस्टमर जे फोटोग्राफर आहेत त्यांचं मेन जास्त कारण असते ते म्हणजे तुमच्या फोटोग्राफी लाईनचा जो डेटा कॉपी तुम्ही करताय तो हायर स्पीडनं डेटा कॉपी झाला पाहिजे. त्यामुळे आपण 1TB एसीडी कस्टमरला सजेस्ट केलेलं आहे. एक्स्ट्रा हार्ड डिस्क तुम्ही ऍड करू शकता डेफिनेटली. तर फ्युचरमध्ये आता हार्ड डिस्कचे रेट जास्त आहेत त्यामुळे तुम्ही 2TB किंवा 4TB फ्युचरमध्ये याच्यामध्ये ऍड करू शकताय. तर ह्या पद्धतीने कस्टमरला आपण प्रॉपर गाईड पण केलेलं आहे की त्यांनी फ्युचरमध्ये हार्ड डिस्क वगैरे ऍड करावी यासाठी. त्यानंतर ग्राफिक्स कार्ड जर बघत असाल तर MSI मध्ये Ventus 2X चा RTX 3050 ग्राफिक्स कार्ड यूज केलेलं आहे. जे 6GB चं ग्राफिक्स कार्ड या बिल्डमध्ये आपण यूज करत आहे. 6GB चं ग्राफिक्स कार्ड आहे. जर फ्युचरमध्ये आता तुम्हाला व्हिडिओ एडिटिंग जरी समजा तुम्ही प्रीमियर प्रो वापरला, त्यानंतर आफ्टर इफेक्ट वापरला, DaVinci वगैरे व्हिडिओ एडिटिंगसाठी सॉफ्टवेअर वापरला किंवा फिल्मोरा वगैरे सॉफ्टवेअर वापरला, कॅपकट वापरला तर इझिली तुम्हाला व्हिडिओ एडिटिंग याच्यावर वर्किंग स्मूथली चालून जाणार आहे ह्या प्रोसेसर किंवा ह्या लेवलचा. जर बजेट तुमचं इन्क्रीज असेल, हायर असेल तर डेफिनेटली तुम्ही यामध्ये इन्क्रीज करू शकताय.
अँटी स्पोर्टचा आपण 80+ ब्रॉन्झ सर्टिफाईड वाला SMBS यूज केलेला आहे, जो 750 ब्रॉन्झ सर्टिफाईड वाला 550 ब्रॉन्झ सर्टिफाईड वाला SMBS या बिल्ड मध्ये यूज केलेला आहे. 650 वॅट मध्ये केलेलं नाही, कारण की याच्यात 550 वॅट इनफ होता 3050 साठी, त्यामुळे आपण 3050 मध्ये त्यांना सजेस्ट केलेलं आहे. प्लस कॅबिनेट जे आहे ते MSI चं कॅबिनेट आहे, ज्याच्यामध्ये 4 RGB फॅन प्री इन्स्टॉल याच्यामध्ये पाहायला भेटतात. हे प्री इन्स्टॉल तुम्हाला कॅबिनेट मध्ये फॅन. आणि ह्याचं जर सगळा कम्प्लिटली अनबॉक्सिंग बघणार असेल तर अनबॉक्सिंग पण बघून घ्या. आणि ह्याच्यानंतर अनबॉक्सिंग झाल्यानंतर आपण ह्याच्यावरती फोटोग्राफरचे डिझाईन पण कशा पद्धतीने वर्किंग होते हे पण व्हिडिओ दाखवलेला आहे, त्यामुळे व्हिडिओ नक्की चेक करा. PC आपला कंप्लीट झालेला आहे. यावरती आपण ॲडोब आफ्टर इफेक्ट सॉफ्टवेअर इन्स्टॉलेशन केलेलं आहे, इलिस्ट्रेटर इन्स्टॉलेशन केलेलं आहे, लाईटरूम सुद्धा जे फोटोग्राफर यूजसाठी यूज करतात ते पण इन्स्टॉल केलेलं आहे, फोटोशॉप 2022 इन्स्टॉल केलेलं आहे. आणि व्हिडिओ एडिटिंगसाठी प्रीमियर प्रो हे सॉफ्टवेअर आपण इन्स्टॉलेशन करून याच्यावर व्हिडिओ एक्सपोर्ट करून चेक केलेले आहे. आताच आपले हे बिल्ड कम्प्लीट झाले आहे. बिल्डचे ऑल डिटेल्स आपण डिस्क्रिप्शन मध्ये सुद्धा दिलेले आहेत. जर समजा तुमच्या रिक्वायरमेंट नुसार तुम्हाला बिल्ड करून पाहिजे असेल, नक्कीच आमच्या टीमला संपर्क साधा. नंबर दिलेला आहे, त्या नंबरवरती तुम्ही संपर्क साधून तुमचं ड्रीम सेटअप तुम्ही आपल्याकडून बिल्ड करू शकताय. आणि तुमच्या काय क्वेरीज असतील तर आम्हाला नक्कीच कमेंट सेक्शन मध्ये कळवा, त्याच्या रिलेटेड आपण लवकरात लवकर तुम्हाला रिप्लाय देण्याचा प्रयत्न करूया. आणि जर समजा तुमच्या अजून काही डाऊट्स असतील तर नक्कीच आपल्याला कमेंट मध्ये कळवू शकताय. तर अशाच नवीन व्हिडिओ नक्कीच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा, जेणेकरून ज्या नवीन व्हिडिओ आम्ही टाकत आहे त्या तुम्हाला इझिली नोटिफिकेशन मिळून जातील. तर लवकरात लवकर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा. थँक्यू.